हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बुट्टी डिझाईन कशी करायची. बेसिकली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 प्रकारच्या बुट्ट्या दाखवलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दाखवेल. या व्हिडिओमध्ये बघा, मी बेसिकली एक छोटा मोती घेतला आहे. छोटा म्हणजे थोडा मीडियम साईजचा, ह्याच्यापेक्षा 1/0 साईज मोती येतो. आणि त्यासोबत मी एक कटबीट घेते. बघा, कटबीट घेतलेत मी 2 कटबीट्स, 3 कटबीट्स घेतलेत या ठिकाणी, आणि एक शुगर बीट्स घेतला आहे. आता मी तसं करून एकदम सेंटर म्हणजे मोतीचा जो सेंटरचा पार्ट आहे तिथे मी हे केलं आहे, स्टिच मारलं आहे. स्टिच करून तिथं तो स्टिच काढला आहे आणि तो पुन्हा साईडला ओढून घेतला आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. तर मी इथे कॉर्नरला ओढून घेतला आहे, तर मी पुन्हा एकदा बाहेर स्टिच काढते आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा कटबीट्स टाकते. ही डिझाईन तुम्ही बेसिकली बॅक साईडला किंवा ब्लाऊजच्या बॉर्डरला सुद्धा करू शकता. खूप छान वाटते. इथे मी मुद्दामच व्हिडिओ स्लो केला आहे की जेणेकरून तुम्हाला पण लक्षात यायला पाहिजे की मी कसे स्टिचेस मारते. आता इथे मी लॉक करणार आहे बरं का. इथे मी जो सेकंड पार्ट टाकला आहे तिथे मी लॉक केला, कारण तो इकडनं इकडे येऊ शकत नाही, त्यामुळे मी तो तिथेच लॉक केलेला आहे. लॉक करून पुन्हा मी खालून एक नवीन थ्रेड काढला आहे आणि तो थ्रेड काढून मी पुन्हा एक कट बीट्स काढते. कट बीट टाकला आहे बघा, आणि त्याच्यामध्ये एक शुगर बीट. आता हे आपण इथे मी पुन्हा एकदा लॉक करते. आता इथे आपलं अशा प्रकारे लॉक झालेलं आहे. आणि ही आपली पहिली बुट्टा डिझाईन आहे. ही सिंपल म्हणजे कोणालाही जमू शकते, म्हणून मी सगळ्यात सिंपलमधल्या ज्या सिंपल आहेत त्याच तुम्हाला दाखवल्यात. जास्त काय हार्ड नाही. आता ही सेकंड बुट्टी आपण बनवणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी एक 5 mm वरचा म्हणजे 7 mm मध्ये असतो हा मोती, तो घेतला आहे आणि त्याने त्याच आकाराचा मी आणखी एक घेतला आहे. तर मी त्याला त्याच्याच कॉर्नरने मी स्टिच काढला आहे. आता हे 3 प्रकार येतात त्याच्यामध्ये. 3 असं त्याला आपण बोलू शकतो त्रिकोण बोलू शकतो. त्रिकोण टाईपमध्ये ही डिझाईन असते अशी. असा उलटा बघितला तर त्रिकोण होईल. ही डिझाईन पण खूप प्रमाणामध्ये चालते, तुम्ही बघू शकता. मी पहिल्यांदा काय केलं, त्या साईडनं साधा एक मणी टाकला. मणी टाकून मी पुन्हा एकदा तो तिकडच्या साईडला ओढून घेतला. ओढून घेतल्यानंतर तो तिथेच लॉक करून पुन्हा एक स्टिचेस काढून तो दुसऱ्या साईडला हे केला. ती आपली सिंपल डिझाईन झाली आहे. त्याच्यानंतर आपण बघतो तिसरा प्रकार, तिसरी बुट्टा डिझाईन. त्याच्यामध्ये मी त्याच साईजचा एक बुट्टा डिझाईन घेतला आहे, मनी घेतला आहे. त्याच्यानंतर हा जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तो आहे राईस बीट्स. तर त्याच्यामध्ये मी एक शुगर बीट टाकला आहे आणि जसं आपण मोतीचं केलं होतं तसाच तो आपण बीट्स आहे ना तो तिथे लॉक केला आहे आणि करून त्याच्यामध्येच आपण जसं कट बीट्स केलं होतं तसंच आपण राईस बीट टाकला आहे आणि त्याच्यामध्ये एक शुगर बीट टाकला आहे आणि तो आपण V शेपमध्ये एक तयार करणार आहे बुट्टा डिझाईन. बघू शकता मी तिथे तसं लॉक करून पुन्हा एकदा खालून मी नवीन एक स्टिच काढला आहे आणि स्टिच काढून मी पुन्हा एकदा V शेपमध्ये ही डिझाईन बनवलेली आहे. पण सगळ्यात सोपी आहे बनवायला. जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी या डिझाईन खूप सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि काढू शकता. पुढे मी आता चौथा प्रकार तुम्हाला दाखवत आहे. तर इथे मी पुन्हा एकदा एक छोट्या साईजचा मणी घेतला आहे. त्यामध्ये मी छोट्या साईजचा कटबीट वापरला आहे, हाफ कटबीट, मोठ्या साईजचाच वापरला आहे. आणि तो मग पुन्हा एकदा तिथे लॉक करते. बघू शकता तुम्ही, मी लॉक केलेला आहे. त्याचप्रमाणे वरती जो V प्रकार दाखवला मी, जो आपण राईस बीट्सचा घेतला तो जिथे आपण कट बीट्सचा करणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत, तुम्ही कुठल्याही प्रकार वापरू शकता. मी तुम्हाला इथे जस्ट लक्षात येण्यासाठी दाखवलं की कुठल्या ह्याने आपण काय करू शकतो. जसं तुम्ही कुठल्याही बीट्सने कुठं काही करू शकता तुमच्या चॉईसने.
आता मी चौथा प्रकार झाला तर मी 5वा प्रकार दाखवते तुम्हाला. छोटा मणी घेते, तो स्टिचेस मारून शेजारून काढते बघा. आता मी ह्यांना मोतीनी वर्क करते, फ्लावर बनवणारे मोतीनी मी ह्याचा. म्हणजे तुम्ही कुठल्याही बीड्स कुठेही यूज करू शकता, असं काही नाही हा इथेच यूज करायचा किंवा तिथेच यूज करायचा. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला फ्लावर कसा बनवायचा हे दाखवलं. आता मी हा मीडियम साईजचा फ्लावर घेतला. हे असं वर्क पण जनरली सिंपल बुट्टीमध्ये खूप येतं आणि हे दिसायला पण खूप छान दिसतं. म्हणजे जी पीच कलरची किंवा असे फिक्कट कलरचे ब्लाऊज असतात ना, त्या ब्लाऊजवरती हे खूप छान दिसतात. जे सिंपल सोबर ब्लाऊज असतात त्याच्यावरती हे मोती वर्क असं खूप सुंदर दिसतं. पीच कलर म्हणूया आपण किंवा पेंट पर्पल कलर वगैरे, त्याच्यावर हे वर्क खूप छान वाटतं. सो त्यासाठी मी हे दाखवलं. ही चंद्रकोर, हाफ चंद्रकोर दाखवली मी इथे तुम्हाला. फुल पण तुम्ही बनवू शकता किंवा हाफ पण बनवू शकता. साईडने जे बॉर्डर करतो आपण ह्याच्यापेक्षा ब्रॉड पण करू शकतो. मी तुम्हाला ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल ब्रॉड कशी करायची. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय आयडिया यूज करू शकता. आता इथे मी गेहू बीट्स घेतला आहे. 6व्या बीट्समध्ये गेहू बीट्स घेतला आहे मी. तुम्ही जसा खालून टाकला होता तसा वरती स्टिच दिला, वरनं पुन्हा खाली घेतला. कधी कधी नीडल्समध्ये फार प्रॉब्लेम येतो. नीडल्स प्रॉपर आपल्याला हँडल करता येत नाही, कारण त्याचं यूज करून त्याचं टोक पूर्ण आत गेलेलं असतं. आता मी तो स्टिचेस काढून घेतला. तर मी पुन्हा एकदा गेहू बीड्स घेतला आहे. त्याचा पण तुम्हाला पण व्ही शेपमध्ये अशी डिझाईन आपण करू शकतो. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मध्ये मोती पण टाकू शकता त्याच्या, किंवा जे वाटेल ते. आता इथे थोडंसं माझं वाकडं झालं आहे. माझा स्टँड ॲक्च्युली मला फोन आला होता त्यावेळेस, त्यामुळे माझं स्टँड थोडं हललं होतं. त्यामुळे मला ते लक्षात आलं नाही. पण नंतर आता मी व्हॉईस ओव्हर करते आणि व्हिडिओ एडिट करते त्यावेळेस मला लक्षात आलं की माझी थोडीशी डिझाईन हल्ली. पण तुम्ही ज्यावेळेस कराल ना त्यावेळेस प्रॉपर तुमचं होणार. तुम्ही फक्त एकदा तुम्ही बीट टाकला ना की तुमच्या साईडचा बीट्स आपोआप तो त्या शेपमध्ये येतो. फक्त तुमचं त्याच्यावरच लक्ष पाहिजे. लक्ष असेल की प्रॉपर ती गोष्ट आपल्याकडनं होते म्हणजे होते, आणि ती दिसायला पण फार सुंदर.